नमस्कार मंडळी. कॉर्प इंग्लिशच्या इंटरव्ह्यू स्किल्स या सिरीजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावरती डिस्कशन करणार आहोत, त्याच्यावरती चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे हाऊ डू यू हँडल स्ट्रेस अँड प्रेशर. येस, आपण बघतोय हल्ली आपण कितीतरी केसेस ऐकतो की जिथे स्ट्रेस आणि वर्क प्रेशरमुळे जे लोकांना ते सहन होत नाही आहे, दे नॉट एबल टू मॅनेज स्ट्रेस वेल. टेन्शन, स्ट्रेस, वर्क प्रेशर, वर्कलोड हे सगळं कसं मॅनेज करायचं, वर्क लाईफ बॅलन्स कसा मेंटेन करायचा, हे सगळं खूप इम्पॉर्टंट झालं आहे आणि ते आजकाल इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा विचारलं जातं की तुम्ही स्ट्रेसला कसं मॅनेज करता. राईट, हाऊ डू यू हँडल स्ट्रेस अँड प्रेशर? I handle stress by staying organized and prioritizing my tasks. When faced with high pressure situations, I break down the tasks into manageable steps and focus on one thing at a time. I also make sure to take short notes and short breaks to maintain productivity and avoid burnouts. आता ह्याचा अर्थ समजून घेऊयात. I handle stress by staying organized and prioritizing tasks. डिसिप्लिन्ड राहणं, ऑर्गनाइज्ड राहणं, आपले जे काही टास्क्स आहेत, काही बरेचदा तुम्ही लोकांना बघाल ते एक डायरी मेंटेन करतात, त्याच्यामध्ये ते त्यांचे टास्क लिहितात, काही जण स्टिकी नोट्स लावतात त्यांच्या डेस्कच्या आजूबाजूला. राईट, दॅट इज हाऊ यू कॅन स्टे ऑर्गनाइज्ड. आणि मग तुम्ही प्रायोरिटाईज करा की कुठलं काम मला आधी करायला हवं आणि कुठलं मी नंतरही केलं तरी चालणार. राईट, त्यानंतर when faced with high pressure situations, I break down tasks into manageable steps and focus on one thing at a time. बरंचदा काय होतं, माझ्याकडे 10 कामं आहेत, मी सुरुवात कुठून करू मला कळत नाही, है ना. सो सगळं एकत्र करायला घेऊ नका, एका वेळेस एक काम करा. त्यामुळे एक लिस्ट बनवणं, आधी तर एक टू डू लिस्ट बनवणं की मला काय काय कामं करायची. सिक्वेन्सिंग केल्याने काय होईल तर तुम्ही तुमचे टास्क प्रायोरिटाईज करू शकाल की मला आधी काय केलं पाहिजे, कुठलं काम अर्जंट आहे, कुठलं काम मी काही वेळानंतर केलं तरी चालणार आहे. राईट, दॅट इज हाऊ यू प्रायोरिटाईज युअर टास्क. आणि एका वेळेस एक काम आधी पूर्ण करायचं, मग मी दुसऱ्या कामाकडे वळतो. राईट, आणि शेवटाला पण असं सांगते की आय ऑल्सो मेक शुअर टू टेक शॉर्ट ब्रेक्स टू मेंटेन प्रोडक्टिव्हिटी अँड अवॉइड बर्नआउट. लागोपाठ काम केल्याने आपण एकदम गळल्यासारखे होतो, है ना, एनर्जी पूर्ण बर्नआउट होते. सो असं न होऊ देता मी मध्ये मध्ये छोटे छोटे ब्रेक्स घेत राहतो, ज्याच्याने माझी एनर्जी मेंटेन राहते. सो इथे ना ह्या प्रश्नामध्ये आपली मेंटल एबिलिटी किती स्ट्रॉंग आहे हे बघितलं जातं. आपण मेंटली किती स्टेबल आहोत, इमोशनली किती बॅलन्स्ड आहोत हे बघण्यासाठी हा प्रश्न विचारला जातो, जो खूप महत्त्वाचा आहे. राईट ना, आणखीन कधी तुमच्या कुठल्या इंटरव्ह्यूजमध्ये मदत लागली किंवा तुम्हाला स्पोकन इंग्लिशमध्ये समजा गायडन्सची गरज असेल तर कॉर्प इंग्लिश चा कोर्ससुद्धा सुरू होतो आहे. त्याचे ऑनलाईन असणार आहे सॅटर्डेज अँड संडेज. त्याचे टायमिंग्स मी तुम्हाला नक्कीच लवकरच अपडेट करेन. आणि तोपर्यंत हे व्हिडिओज तुम्ही नक्की शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि फॉलो करायला विसरू नका कॉर्प इंग्लिशला, कारण आपलं ध्येय एकच आहे की आता कम्युनिकेशन स्किल्समुळे कोणीच मागे पडता कामा नये. राईट, हॅपी लर्निंग. धन्यवाद.